काम पाहत असतो. नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कल्ला शेख यांना प्रभाग क्रमांक 13 तो या जागेसाठी उमेदवारी दिलेली आहे. आणि ही जागा आम्ही लढवत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक शहरामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, त्याचप्रमाणे जनतेच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष आम्ही करत असतो. प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेली बीडी वालेकर शाळेचा संघर्ष, शाळा वाचवण्यासाठी डॉक्टर कल्ला शेख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगला संघर्ष झाला. जे विश्रामगृह होणार होतं ते रद्द करून त्या ठिकाणी पुन्हा चांगली शाळा वगैरे राहणार आहे. आणि यासाठी अनेक दिवस संघर्ष कल्ला शेख यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरात आपल्याला कल्पना आहे की दमोलच्या ठिकाणी 18 तोडण्याचा निर्णय झालेला होता. त्या विरोधात सुद्धा जी मोहीम झाली, सुनावणी झाली, यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने लेखी तक्रार दाखल करून त्याचा पाठपुरावा करण्याचं काम केलेलं आहे. तिथली वृक्षतोड थांबवण्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका तपोन वाचवा चळवळीमध्ये राहिलेली आहे. नाशिक शहरात या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की प्रस्थापित जे बिल्डर आहेत, प्रस्थापित आजी माजी नगरसेवक आहेत, कोणत्याही प्रकारची निष्ठा न ठेवता फक्त सत्तेसाठी अनेकांनी पक्षांतर केलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेला निर्धार करावा लागेल की सत्ता बदलणारा, खुर्चीसाठी पक्ष बदलणारा यांच्यासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये मतदान कराल का नवीन तरुणांना संधी द्याल, हा खरा प्रश्न आहे. आम्हाला आशा आहे की आता जनता आणि सर्व मतदार शुद्ध झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी देण्याचा निर्णय अनेक ठिकाणी आम्ही फिरतो आहोत. त्या ठिकाणी लोक बोलत आहेत की आता आम्हाला 4-5 ला निवडून आलेल्या लोकांनी आमच्या प्रभागामध्ये विकास केलेला नाही, मूलभूत समस्या सुद्धा सोडवलेल्या नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 क जागेसाठी विळा कंसाच्या बटण्यावरती मतदान होईल आणि हा मोठी विजय आम्ही या मतदारसंघामध्ये मिळवू असा आमचा निर्धार आणि विश्वास आम्हाला वाटतो. आता नाशिक महानगरपालिका प्रशासकीय सेवेतील आणि परत प्रतिनियुक्तीतील असे 19 अधिकारी आहेत. आज जे त्यांची जी मनमानी चालली याच्याबद्दल आपण काय बोलू? खरं नाशिक शहर आपलं ऐतिहासिक शहर आहे. महाराष्ट्रामध्ये विकास करणाऱ्या शहरामध्ये अतिशय अव्वल दर्जावरती आहे. परंतु महाराष्ट्र सरकारचं सुद्धा दुर्लक्ष आहे. या शहराला जिल्ह्याला पालकमंत्री देता आलेला नाही आणि जे काही कुंभमेळ्याचं नियोजन चाललेलं आहे ते सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे. प्रशासकीय राजवटीमुळे प्रशासक आयुक्त असतील ते ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत ते बीडी वालेकरचं पाहिलं, तपोनाचं पाहिलं. नाशिक शहरामध्ये 123 पेक्षा अधिक लोकांचा बळी खड्ड्यांमुळे झालेला आहे. म्हणून नाशिक शहराच्या ज्या समस्या आहेत ते वाढताना दिसतोय आणि प्रशासकीय राजवटीमुळे अनेक समस्या तयार झालेल्या आहेत. आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं 50% पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत कर्मचाऱ्यांच्या. त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत. मानधनावर काम करणाऱ्या माणसांना योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही आणि जे काम करतायत त्याची किंमत या ठिकाणी नाही. आणि म्हणून प्रशासकीय राजवटीने नाशिक शहर अतिशय वैतागलेलं आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या नगरसेवकांकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय कम्युनिस्ट पक्ष नक्की करेल. सध्या पक्षांतराचे वारे वाहताना दिसतात. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. काय विकास शक्य आहे का त्या पक्षातून? खरं भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा एक इव्हेंट करून टाकलेला आहे. ज्याची जात, ज्याच्याकडे पैसा, त्यांना तिकीट, हे नाशिक शहरामध्ये आपण पाहतोय. निष्ठा नावाची गोष्ट प्रस्थापित पक्षांमध्ये राहिली नाही. अनेक पक्षामध्ये चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून कोण रडतंय, कोण आपण विरोध करतंय, कोणी पक्षांतर करतंय, हे चित्र पाहिलं. खरं नगरसेवक होण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत या आवश्यक आहे का, हा खरा प्रश्न जनतेला पडलेला आहे. ज्यांना सेवा करायची आहे म्हणजे रडण्याचं काय काम आहे. परंतु लोक रडतायत, पक्षांतर करतायत आणि विचार कुठे गेले हा खरा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षाचा इतिहास असलेला पक्ष आहे. आणि म्हणून कम्युनिस्ट जो विचार जो स्वीकार करतो तो मरेपर्यंत कम्युनिस्ट आणि लाल बावट्यामध्येच त्याचं संपूर्ण आयुष्य जातं, हा इतिहास आहे. आणि म्हणून आज आम्हाला सर्व प्रभागातील आणि नाशिककरांना सांगायचं आहे की जे निष्ठेवरती काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि खंबीरपणे उभं राहत असताना सत्तेसाठी नाही तर विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांना मतदान करा असं आवाहन या निमित्ताने करू शकतो. ओके सर, धन्यवाद.